बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। मराठा कुणबी शासनादेश टिकला। कुणबी शासनादेश रद्द करण्यास न्यायालयाने नकार दिलेला आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी ही आरक्षणासंदर्भातली समोर येते। तर मनोज जरांगे यांचं आंदोलन, उपोषण आणि त्यानंतर शासनाने घेतलेला हा निर्णय आणि याच संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी ओबीसी नेते बबनराव तायवाडे हे जोडले गेले आहे। बबनराव तायवाडेजी, तुमचं जय महाराष्ट्र मध्ये स्वागत। महत्त्वाची बातमी आहे, मराठा कुणबी शासनादेश टिकलाय, तुमची प्रतिक्रिया? नाही, मी पहिल्या दिवशीपासून सांगतो आहे की 2 सप्टेंबरच्या जीआरमुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही। त्याच्यामुळे हा जीआर असला काय आणि रद्द झाला काय, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला काही धक्का लागणार नाही आणि त्याच्यामुळे जो काही निर्णय येईल त्याचा आम्ही स्वागत करतो। बरं, मग तायवाडेजी, इतर ओबीसी नेत्यांकडून या शासनादेशाचा विरोध का होतोय? आता तो त्यांचा अभ्यास किती आहे आणि किती अभ्यास करून जे बोलतात त्याचा अभ्यास त्याने चिंतन त्यांनी करावं की हा जीआरचं वाचन करत असताना 2000चा अधिनियम व 2012चे नियम याचा संदर्भ त्या ठिकाणी दिलेला आहे। त्या संदर्भाला विचारात घेऊन हा 2 तारखेचा जीआर वाचायला पाहिजे, तर प्रत्येकाच्या शंका कुशंका दूर होतील। अगदी तायवाडेजी, मात्र आता न्यायालयाच्या निर्णयामुळे आधीच जो मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यातला वाद समोर येतोय तो वाढण्याचा कुठेतरी आता हे दिसतोय, चिन्ह दिसतंय। त्यामुळे आता अशात दोन्ही समाजाच्या नेत्यांकडे ही जबाबदारी असणार आहे की हा वाद तो वाढू नये। बिलकुल, दोन्हीकडल्या नेत्यांची ती जबाबदारी आहे की जीआर योग्य त्या रीतीने वाचून ते त्यांचं समाधान करत असतील। पण आम्ही खात्रीपूर्वक सांगतो की या जीआरमुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागत नाही आणि त्याच्यामुळे ओबीसी समाजाने कुठलं घाबरू नये, मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका कुशंका ठेवू नये आणि त्या पद्धतीने दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं कुठलंही कृत्य करू नये। दोन्ही समाजामध्ये सलोख्याच्या भावनेने वागावं। नक्कीच तायवाडेजी, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधला आणि प्रतिक्रिया दिली त्यासाठी।